प्रत्येक गाव विकसित झाल्याशिवाय भारत विकसित होऊ शकत नाही, असं प्रतिपादन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केलं। ते आज भोपाळ इथं विकसित भारत जी रामजी योजनेवर अधिक माहिती देत होते। पुढील वर्षांमध्ये या योजनेवरील निधीमध्ये वाढ केली जाईल, तसंच गरजेनुसार वित्तीय सहाय्यामध्ये वाढ केली जाईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली। ही योजना ग्रामपंचायत ते गाव यांच्या दरम्यान विकासाकरता समन्वयाचं काम करेल। याशिवाय विकास कार्यक्रम आणि रोजगाराच्या आवश्यकतेनुसार पंचायतींची श्रेणी निश्चित केली जाईल, असं ते म्हणाले। तसंच या योजनेला PM गतिशक्ती योजनेसोबतही जोडण्यात येणार असल्याचं ते म्हणाले। संसदेमध्ये विविध सदस्यांच्या सहमतीनं हा कायदा करण्यात आला आहे, परंतु संसदेमध्ये बनलेल्या कायद्याविरोधात विधानसभेत प्रस्ताव पारित करणं चुकीचं तसंच लोकशाही विरोधी असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं। या संदर्भात पंजाब विधानसभेनं प्रस्ताव पारित केला असून ते संविधानाच्या विरोधात असल्याचं ते म्हणाले।